बघितला का नाग? अरे बाप, एवढा मोठा फणा काढून बसला. हलवा कसा आहे? दक्षिणा बिक्षण टाकले का नाही? टाकली ना 10ची नोट. हा बर बर बर. बाळासाहेब, ते आपल्या दारूची उधारी. हेच उधारी मागायलाय काय का नाग बघायला इथं इथं आम्हाला नागाचं पडलंय उधारी मागायला काय इथं तो हा तिकडे नंतर देतो आमच्या डोक्याच्या माग सगळा आज गडबडाय सगळे इथं मागा झाला पडचा कंडू पलवान जाऊ द्या नंतर बघू नंतर बघू तात्या आम्ही येतो तिथं मांडून ठेवा सगळा पैसे या तुम्ही बोलावतो बेडावतो तिकडं जा जा तुम्ही आला इथं मागायला जाऊ द्या बाळासाहेब गेलं ते कशाला उधारी करता काय ना दारूची. इकडे या. नारळ किती रुपयाला आहे? नारळ ताचे आता 15-20 रुपयाला आहे ना. 20 ऐका 20 रुपयाला आहे ना. तुम्ही त्या दुकानदाराला म्हणा नारळ 50 रुपयाला एक का गावात नाग निघलाय म्हणल्यावर ती लोक 50 ला नाही 100 ला जरी नारळ घ्या. बस तरी घ्या ना. बस हे शिल्लक राहिलेलं नारळ परत निम्म्या किमतीने जाऊन दुकानदाराला ऐकायचं. एक सगळ्यांनी ऐका ते आतमध्ये कुणीही नारळ फोडू नका. त्या नारळाच्या वासाने ते नाग बेशुद्ध पडायचे. वाईस मला काय वाटतंय नक्की नाग देवाच आहे काय? हारा, मला काहीतरी डाऊट वाटते राव. नाही डाऊट वाटतो ना आपल्या गावातच तो कसा काय आला? हा, ही महत्वाचं आहे. मला पण डाऊट येतोय हा ना खरंच देवाचा असेल का? ए झापड शिंग्या तुला अक्कल आहे का रे? देवाच्या नागावर संशय घेतोय काय आणि तुला अकलीचा भाग आहे काय बावळाटा? हा तात्या, हा. सगळ्यात आधी नाग आपल्या गावातल्या सखूबाईने बघितला. हा ती माझ्याकडे पळत पळत आली म्हणजे रामभाऊ हा नाग देवाचाच आहे. कारण इसरा का ती म्हणली की देवळात डायरेक्ट नाग घुसला नाही, त्याने आधी देवाला येडं घातलं मग आत शिरलाय. एवढी अक्कल दुसऱ्या नागाला असू शकत नाही. हा 100% देवाचाच नाग आहे. देवाच्या नागावर असा संशय घेऊ नका. हा. रात्री हातरुणात येऊन चावल्यावर कळलं त्याला काय अक्कल आहे त्याशिवाय कळतंय त्याला. नाही तुम्हाला जर एवढं खोटं वाटत आहे ना रात्री तात्याच्या सपनात येऊन साक्षात्कारता नागाने दिला माहिती का? अहो म्हणा बरोबर आहे. आम्हाला रात्री माझ्या सपनात भैरवनाथ आले होते. त्यांनी सांगितलं उद्या आपल्या नागात देव निघणार आहे. ते देवळात नाग निघणार आहे. नागच असला तर तात्या घर पडणारच. मी स्वप्न सुद्धा बेलो ना. मग पण मला काय म्हणायचंय, तात्या म्हणतात ना नाग देवाचा आहे. मग देवाचाच कसा आत्या मानताल तसा. सरपंच राम 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 राम. या 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 या. तात्या हो ते बघा आलं सरपंच. हा. वराती मागलं घोड. बघा की सरपंच इतका उशीर होय? इथं अख्खा गाव गोळा झाला आणि तुम्ही सगळ्या शेवटी आलाय होय? कामदाम असतात घ्या समजून. नाही समजून घ्या म्हणजे इथं काय तात्याच्या मेवणीचं लग्न आहे काय तेव्हा समजून घ्या म्हणायला. हो बाळासाहेब तोंड सांभाळून